मला खूप म्हणजे वाईट वाटतंय त्या गोष्टीचं। माझा मोबाईल आहे ना तो फुटला आहे। एकादशी आणि दुप्पट काशी, तर हे दुप्पट खाणं आज बनवलंय। हॅलो नमस्कार, एनर्जी क्वीन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे माझा मोबाईल आहे ना तो फुटला आहे। मला खूप म्हणजे वाईट वाटतंय त्या गोष्टीचं, कारण का मी आतापर्यंत ह्याच्यातनं सर्व माझे ब्लॉग वगैरे शूट करते आणि ह्याच्यामध्ये माझा खूप डेटा आहे। तर हा फोन असा ओपन झालाय माझ्या हातातून, तो काल पडला आणि हा पूर्ण असं ओपन झालाय माझा मोबाईल। आणि आता मी ते घेऊन गॅलरीमध्ये चालली आहे। ऍक्च्युली हा इतका ओपन झाला नव्हता, तो पडलेला हातातनं माझ्या, फक्त हलकीशी अशी फट दिसत होती। आणि मग मी तो मोबाईल बेडवर ठेवून किचनमध्ये गेली जेवण करायला, आणि बाबू माझा अथांग त्याने तो मोबाईल घेतला आणि ते असं त्याला दिसलं त्याच्यामध्ये ती फट, तर त्याने जास्त ती ओपन केली आणि तो मोबाईल बंद पडला माझा। तर आता मी काल त्याने मला दाखवलं, मम्मा असं झालं म्हणून आवाज देऊन। तो काय एवढं बोलत नाही, पण मी त्याला मारू पण शकत नाही आणि काय बोलू पण शकत नाही। तर मी शांत बसली, पण माझं खरंच मला खूप वाईट वाटते मनापासून। आणि आता मी घेऊन जाते हा मोबाईल रिपेअरिंगला गॅलरीमध्ये। तर सर्व्हिस सेंटरला मी आता निघते जाण्यासाठी, आणि बाबूला पण शाळेत सोडलंय मी। आता त्याला घेऊन डायरेक्ट मी जाणार आहे OnePlusच्या गॅलरीत। आणि आज एकादशी आहे, तर तुम्हाला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला निघते मी। आता इकडे बघ। अरे दादा पंढरी स्कूलमधून घेऊन आली डायरेक्ट। आता जाते, आता मोबाईल द्यायला चालली आहे OnePlusच्या गॅलरीमध्ये। आता तिथे गेल्यावर तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ दाखवेल। ते वाईट झालं मला, तुला दाखवला नाही माझा मोबाईल फुटलेला, या तुला दाखवते। केलंस ना हे तूच केलंस ना? आता मी माझा मोबाईल घेऊन OnePlusच्या गॅलरीमध्ये तर आली होती, पण माझा मोबाईलचा मॉडेल हा जुना असल्याने त्यांच्याकडे तो म्हणजे डिस्प्ले अवेलेबल नाही आहे। म्हणजे आता डिस्प्ले तो येतच नाही। तर तो माझा आता मोठा प्रॉब्लेमच झाला। आता मी काय करू, मला टेन्शन आलंय कसं काय पुढचं आता माझं ब्लॉगिंग जो होईल। आता ह्यांचा मोबाईल यांनी एक दिवस दिला, नेहमी तर हे देणार नाहीत त्यांचा मोबाईल मला वापरायला। आता ते बोलत होते मला मध्येच की आता मोबाईलला पण तुझ्या खूप वर्ष झाले, आपण नवीन मोबाईल बघू EMI वर वगैरे, पण मीच नको बोलली। माझा मोबाईल इतका चांगला असताना मी कशाला दुसरा मोबाईल घेऊ। तरी पण आता ह्या बाबूने तर मला कामालाच लावलंय। तर बघू, म्हणजे माझीच चुकी होती ती म्हणा, थोडी माझी चुकी होती थोडी त्याची। आम्ही दोघांनी मिळून त्या मोबाईलची वाट लावून टाकलेली आहे। हसायला पण येतं आणि जरा शांत बसून वाईट पण वाटतंय। आता बघू काय ते, आता बघून नाही ते चायनाचा डिस्प्ले लावायला लागेल आता रेग्युलरवाल्यांकडनं। ते मला एवढ्यात तरी मोबाईल घ्यायचा, भानगडीत नाही पडायचा, मला नाहीच घ्यायचा आता तरी मोबाईल नवीन असा। मला हाच मोबाईल वापरायचा आहे। निघते आता, बघते मार्केटला जाऊन आता संध्याकाळी। चला तर मग पुढे कंटिन्यू करू। तर माझा मोबाईल घेऊन मी लोकलच्या शॉपमध्ये पण जाऊन माहिती काढून आली, पण लोकलच्या शॉपमध्ये पण त्याचा डिस्प्ले नाही भेटत आहे। आणि इकडे म्हणजे आमच्या एरियामध्ये जिथे मी राहते तिथे आजूबाजूला मी माहिती विचारली की याचा म्हणजे डिस्प्ले लावून पाहिजे, तर त्याचा डिस्प्ले नाहीच भेटत आहे। खरं तर तो बंद झालाय।
आता बघू, माझ्या मिस्टरांच्या ओळखीमध्ये आहे एक मोबाईल रिपेअरिंग करतात ते, तर ते बोले मी त्यांना विचारून बघतो त्यांच्या कामाच्या इकडे. तर ते बोले मी त्यांना विचारून बघतो. आता माझ्याकडे लास्ट होप तीच उरली आहे, कारण का माझा खूप डेटा आहे त्याच्यामध्ये, माझे खूप आठवणी आहेत, माझ्या खूप जुन्या मेमरीज आहेत, जुने खूप मेमरी आहे त्याच्यामध्ये आणि मला ते पाहिजे आहेत मेन. आणि मला माझे मिस्टर बोलत होते की हे सर्व पेनड्राईव्ह मध्ये किंवा कशात तरी ते कॉपी करून ठेव, पण माझीच मस्ती, मी खूप लाईटली घेतलं त्या गोष्टींना. आणि आता खरंच माझा मोबाईल रिपेअर झाला पाहिजे. मला खूप म्हणजे आवडतो तो फोन, मला हे खूप मागे लागले होते नवीन फोन घेण्यासाठी, पण मी तेव्हा सुद्धा तयार नव्हते आणि आता तो तुटला तरी मी तयारच नाहीये. मला तोच पाहिजे रिपेअर करून, का माहित नाही, मला तो खूप आवडतो आणि मला त्याच्यासोबत म्हणजे त्याच मोबाईल सोबत मला बरोबर जमतं. मला दुसरे कोणते मोबाईल म्हणजे पसंतच पडत नाही. मी गेलेली मध्येच हे मला जबरदस्ती घेऊन गेलेले. माझं माइंड पूर्ण तयार होत नाही नवीन मोबाईल घेण्यासाठी, तर मला घ्यायचा नाहीये. आणि आजचा एक दिवस त्यांनी मला हा मोबाईल दिलाय ब्लॉग बनवण्यासाठी. म्हणजे आज आषाढी एकादशी आहे, त्या निमित्ताने मी आज रेसिपी करणार होती, तर त्याच्यासाठी त्यांनी मला मोबाईल दिला होता त्यांचा. वरीचा भात आणि जे रेग्युलर आपल्या फराळामध्ये आहे तेच मी बनवणार आहे, वरीचा भात आणि साबुदाणा वडे. उपवासाचं फराळाचं जेवण मी बनवलेलं आहे. कसं एकादशी आजची, तर एकादशीचा उपवास आपण उद्या सोडणार आहे. तर आता रात्री साठी मी हा फराळ बनवलाय. त्याच्यामध्ये मी वरीचा भात बनवला, शेंगदाण्याची आमटी आहे, दही आहे आणि हे साबुदाणा वडे. तर मी हे एवढं बनवलंय. मला अजून एक पदार्थ बनवायचा होता, तर तो मी नाही बनवला. तर तुम्हाला कारण तर माहितीच आहे स्टार्टिंग पासून ज्यांनी व्हिडिओ बघितलाय त्यांना. आणि तर मी हे बनवलंय आणि हे जेवण आहे ते पण भरपूरच आहे त्या मनात. तर आजची एकादशीने त्याचा अर्थच आहे तो एकादशी आणि दुप्पट काशी. तर हे दुप्पट खाणं आज बनवलंय. तसं मी थोडंच बनवलंय, कारण का जास्त पण आपल्याला हे उपवास एवढा दिवसभर असल्याच्या नंतर खायला जमणार नाही. आणि आपण जेवण असतं ते शेवटी जेवण असतं. तर हे उपवास म्हणून आपण देवासाठी धरलेला, तर हे थोडंसं फराळाचं बनवलंय मी.
तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.